ए फूलों की रानी, बहारों की मलिका, तेरा मुस्कुराना गजब हो गया। ए फूलों की रानी, बहारों की मलिका, तेरा मुस्कुराना गजब हो गया। न दिल होश में है न हम होश में है, नजर का मिलाना गजब हो गया। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday. प्रज्ञा आणि माझी भेट 1986 मध्ये झाली, जेव्हा मी नोकरीला लागले. आणि ती इतकी बोलकी होती आणि मी एकदम शांत होती, आणि ती मला आपल्या ग्रुपमध्ये घेऊन जायची बोलतं करायला. अजून काही नाही बोलती झालेली हो, ते तर आहे. तर शी वॉज व्हेरी फ्रेंडली ती. आणि तिचं एक असायचं की ती खूप म्हणजे उत्साही कायम असायची. आणि आपल्या गोल्डन गँगमध्ये तिने मला सगळ्यांची ओळख करून दिली. तिथेच माझी आणि राजूची भेट झाली. अच्छा, म्हणजे कल्प्रेट प्रज्ञा. हो. प्रज्ञा तुला हो. चूक माफ नाही नाही, झाली. होय, माफ करायचं. गेलेला की बाहेर काय. आणि ती म्हणजे शी इज अ काय म्हणतात त्याला, एक काय वर्ड आहे तो, जगमैत्रीण आहे ती. जगन्मित्र तसं माहिती. व्हेरी गुड. ती शिवाजी पार्कला जर राऊंड मारायला गेली तर ती एव्हरी 5 मिनिट्सनी तिला कोणतरी भेटतं, ती अर्धा तास बोलते. लास्ट टाइम ती शिवाजीच्या पुतळ्यावर वरती जाऊन शिवाजीची गप्पा मारत होती. पण ती अशीच म्हणजे आणि तिचं मी जगमैत्रीण ते तर मी म्हणीनच. प्लस तिचं एक गुण आहे की ती शी गेट्स ॲडजस्टेड इन व्हॉट एव्हर सिच्युएशन हॅज कम इन अर लाईफ. ती त्याला इतकी चांगली तिने अडॅप्ट केलं आहे, ब्रेवली केलं आहे थोड्या गोष्टीचं. आणि तिला शी गॉट अ गुड पार्टनर इन हेमंत. ती तिकडेही ॲडजस्ट खूप छान झाली. तिचे सासू सासऱ्यांशी तिचं चांगलं होतं रिलेशन. तिने तिकडेही तिचं एक जग बनवलंय. म्हणजे तिचं मुंबईत तिचं बिफोर मॅरेज तिचं जे जग आहे ते आहेच, आणि तिचं लग्नानंतरचं जे तिने एक जग क्रिएट केलंय ते पण तिचं खूप छान आहे. शी हॅज गॉट गुड सपोर्ट फ्रॉम एव्हरीबडी अँड शी हॅज बीन अ गुड सपोर्ट टू एव्हरीबडी. ते मी तिच्याबद्दल म्हणेन. शी शुड लिव्ह अ व्हेरी लॉंग लाईफ अँड अ हॅपी लाईफ अँड अ प्रॉस्परस लाईफ. आणि तिचं लवकरच ती सासू होईल हे आम्ही तिला शुभेच्छा देतो. प्रज्ञा तशी अग्नी आणते सगळ्यांचा बोलते. अरे तू तर तिच्याबद्दल 10 पानं लिहायला त्याच्यासाठी बोलायला पाहिजे. तिच्यामुळे आयुष्यभरासाठी ऋणी व्हावे तुझ्याच. मला प्रज्ञा म्हणली, अरे ती तुला नाही म्हणेल. मला ट्राय तर करू दे. आणि राजू तू तर म्हणजे तिच्या पुढे कायम मान. ऐक ना जरा, मला ट्राय तर करू दे, नाही तर नाही.
मग मी कसं बसं केलं. काले कौवेने काट्यात हाणले. हो ना. मग ती बघ ना, ताईची तयारी ऑल करून सेड गेलो. अँड डन हो, आणि शी काय वॉज द झालं? मेन कॅटलिस्ट हा. इन गेटिंग अस आम्हीच आयुष्य बरबाद व्हायला. हे बघ कशी बालविवाह गिरिरीने व्हायला. बोलताय, गिरिरीने बोलतायत बघा माझ्याबद्दलचं प्रेम आहे हे. अरे तू हो. तिच्या हो पण मी आता तिला आज तुला चान्स मिळाला हो. थँक्यू पण हा थँक्यू आता हे बघ, माझी आणि प्रची ओळख तशी खूप लेट, कारण मी नव्हतेच तुमच्या बरोबर यू वर लकी. आमचं नशीब किती थोर. नशीब थोडे दिवस तुमचं चांगलं होतं, थोडी वर्ष, मग नंतर बोंबललं सगळं. तर पण ना मला प्रच एक हे आवडतं की ती ना जुन्या ह्याच्यात खूप रमते अजून. ते मला तिचं खूप आवडतं की आपल्यापेक्षा ती जास्त ह्याच्यात रमते. दुसरी गोष्ट तुझं आवडतं म्हणजे सगळ्या सणांचं आणि ह्याचं सेलिब्रेशन तू सासू गेल्या म्हणजे आता तुला विचारणार कोणी नाहीये तर जाऊ देत आता इतकी वर्ष केलं असं तू करत नाहीस. तू सगळं तेवढ्याच म्हणजे उत्साहाने सगळे सण ते खूप कौतुकास्पद आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तू तिकडे असून सुद्धा तू यू मेक इट अ पॉइंट की तू सगळ्यांच्या टच मध्ये असशील. नंतर इथे आल्यावर सगळ्या नातेवाईकांच्याही म्हणजे तू उत्साहाने असं वया परत आता जरासा कंटाळा येतो की कुठे जायचं असं, पण तू तसं करत नाहीस. तू कायम अजूनही तेवढ्याच उत्साहाने सगळे नातेवाईक सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटतेस की जे आता मला झेपत नाही असं मला वाटतं. त्यामुळे ते पण तुझं छान गुण आहे. आणि न रागवणं आणि न चिडणं हा पण एक आहे बाई माझे, त्याबद्दल तुला नमस्कार आहे. काम डाऊन हे तर आजचं वाक्यच खरंच. आहे. डिनर कधी करणार हा अंदाज? त्याला ड्रिंक्स घेतल्यावर एकदम शांतपणे सांगतो तुला. त्यामुळे आता इथून पुढचं आयुष्य तुझं खूप छान आणि खूप हॅपी आणि खूप कंटेंट जाऊ देत. विशफुल थिंकिंग सो मच. हे मला विराजजी सांगितलं त्याच्यात एकच पॉइंट फक्त अजून ऍड करायचा आहे. हे सगळं तर खूप छानच आहे, तू खूप रिलिजियसली सगळ्या गोष्टी करतेस, पण आता जरासा ब्रेक खूप जास्त करतेस. आता थोडीशी त्यातनं बाहेर ये. बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे तुला अजून मधल्या काळात काही लक्ष द्यायचं राहिलंय ते करून घे. तू आता तुझ्यासाठी जग. मला प्रबद्दल म्हणायचं म्हणजे मला विराज म्हणाली तसं खूप आमची लेट तुमच्या मध्ये खूप लेट ओळख झाली. ती झाल्यापासून आजपर्यंत आपण असलो आणि नाही तर तिचा तेव्हा फोन येणार किंवा काय आवर्जून न विसरता करायची. त्यामुळे यू आर देअर विथ मेक इट अ पॉइंट. प्रत्येक वेळेला तुझा आलेला आहे फोन. आणि काय म्हणजे तू आमच्यात असल्यासारखीच आहेस, अजूनही आहेसच. आपल्या मैत्रीला जवळजवळ 40-42 वर्ष पूर्ण झाली, पण ती ताजी टवटवीत ठेवण्यात तुझाच मोठा वाटा आहे. अनेक वर्षाच्या आठवणी तू जपल्या आहेस. आपले कॉलेजमध्ये शिवाजी पार्कमध्ये घडलेले कितीतरी प्रसंग तुला अक्षरशः पाठ आहेत. तुझ्या सगळ्यांशी कनेक्टेड राहण्याचं खरंच कौतुक. आपली रुपारेलमध्ये झालेली मैत्री, हरिनिवासमधल्या टेबलावर बसून मारलेल्या गप्पा, एकमेकांच्या घरी सकाळ संध्याकाळ जाणे येणे, ट्रिप्स, पुढे पुढे मित्रमैत्रिणींची लग्ने, नवीन जोडलेले साथीदार, मुलांची कौतुकं, त्यांचं बालपण आणि आता तारुण्य, सगळं कसं डोळ्यासमोरून भरकन गेलं. ह्या सगळ्यात आपण एकमेकांपासून शरीराने लांब गेलो आणि विना मोबाईल्सचे पण मनाने कनेक्टेड राहिलो. व्हेरी गुड पॉइंट. ह्यात सगळं आलं. आता आज आपल्यात एवढं अंतर असून ते तू जाणवू देत नाहीस. त्यावरून एक कविता आठवते, बहुतेक पुलांची आहे. मैत्री ही सोपी व्याख्या आहे. रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असं काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काही नाही, पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री. तर खरंच आपल्या मैत्रीचे 100 मार्क तुला आहेत.
मला खूप व्यक्त होता येत नाही, तरीही ही मैत्री कायम आहे आणि ह्याचं गमक तुझ्या जिव्हाळ्यात आहे. तू मैत्रीत रमलीस तेवढीच नातलगांमध्येही गुंतलीस. हेमंतचा हात अर्ध्यावर सुटल्यावर सुद्धा तू त्याच्या आईवडिलांचा आधार झालीस, त्यांच्या सेवेत स्वतःला समर्पित केलंस, वयाच्या 50शीत नोकरी स्वीकारलीस, प्रतीकला त्याच्या कलानी वाढवलंस, भावंडांना तुझ्याविषयीच्या काळजीतून बाहेर काढलंस. ह्या सगळ्या कष्टांचा उत्तरार्ध खूप चांगला जाणार आहे याची मला खात्री आहे. छान राहा, हेल्दी राहा, देव त्याची काळजी घेईलच. तू करत असलेल्या भक्तीची दखल त्याला घ्यायलाच लागेल. आम्ही आहोतच तुझ्याबरोबर सेलिब्रेट करायला. हॅपी 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 बर्थडे टू यू. आणि दुसरं एक मला असं अपार्ट फ्रॉम दॅट मला Sorry, एक मला पाणी अजून दुसरं एक असं जाणवतं की तू ना ऑलवेज कुठलंही फंक्शन असो काही असू दे, यू आर ऑलवेज वेल ड्रेस्ड. कायम असतं म्हणजे लग्नात बिग्नात सुद्धा ना तू कायम छान असतेस. ते खूप प्रकर्षाने जाणवतं. पटकन तुम्ही कौतुक करणार म्हटल्याने मी तयार झालेला. इन जनरल आता मी म्हणजे चॉईस आणि हे असं तसं. मी बोल रे. ॲक्च्युली प्रची आणि माझ्या असे खूप खूप वर्षापासूनच्या अशा आठवणी आहेत. म्हणजे बिफोर शी मेट एनी वन ऑफ यू आय मेट हर, म्हणजे स्वाती बरोबर. आणि नंतर मग ती आनंदाश्रममध्ये यायला लागली आणि मग तुमच्या सगळ्यांच्या ओळखी झाल्या. आणि शी इज ऑलवेज, आता कोणीतरी म्हटलं की ऑलवेज उत्साही, बबली आणि कायम सगळीकडे कुठेही जायला तयार. आणि ही तशी जरा संथ, शांत संथ. तिला ही लिटरली थोडं पुश करून करून इकडे जाऊया तिकडे जाऊया असं करत करत खूप तिने त्यावेळेला खूप ती पुश करायची. आणि शी इज ऑलवेज बीन अ व्हेरी गुड अँड जेन्युइन फ्रेंड. म्हणजे तिला कंप्लेंट्स नसतात कोणाबद्दल कधी. एक्झॅक्टली मी तेच म्हटलं. कंप्लेंट्स कधी कोणाबद्दल नसतात की अरे ठीक आहे असं, म्हणजे आता त्याला माझा फोन रिटर्न नाही केला, ठीक आहे नसेल वेळ असं. मी हे खूप कठीण आहे. टू टेक एव्हरीथिंग इन स्ट्राइड इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. आपण आता विथ टाइम आपली चिडचिड होते खूप. म्हणजे मला असं वाटतं की ना आपल्या जनरेशनला आता ना दोन्ही गोष्टी तेवढ्याच एक्स्ट्रीम झाल्यात. कधी कधी सेन्सिटिव्हिटी पण एक्स्ट्रीम झाली आणि कधी कधी इनसेन्सिटिव्हिटी पण एक्स्ट्रीम झाली आहे. आणि त्यातला बॅलन्स काय असतो तर ते प्रो आहे की म्हणजे कुठल्याही क्षणाला ती सोडून दे म्हटलं इतकी इनसेन्सिटिव्ह होत नाही की तुमचं नाव विसरेल, आणि सेन्सिटिव्ह म्हणून इतकी सेन्सिटिव्ह होत नाही की तुम्ही भेटला नाही, बोलला नाही किंवा फोन रिटर्न नाही केला, मेसेज रिटर्न नाही केला तर ती डिस्टर्ब होईल. सो शी इज अ व्हेरी गुड बॅलन्स ऑफ बोथ सेन्सिटिव्हिटी अँड इनसेन्सिटिव्ह, विच इज व्हेरी डिफिकल्ट इन टुडेज वर्ल्ड. कारण आता लोकांचे काही वेळेला खूप पेशन्स कमी झालेत, काही वेळेला ओव्हर रिॲक्शन होतात. आणि त्यात असे बॅलन्स पर्सनॅलिटी असणं खूप फायदेशीर आहे मला असं वाटतं. म्हणजे मी स्वातीच्या वेळेला आपण म्हणू की स्वाती इज ऑल्सो क्वाईट बॅलन्स, पण ती एकदम त्याचा काय म्हणतात परिसीमा, एपिटोम परिसीमा असं आहे. आणि ॲज शी सेड शी हॅज सीन अ लॉट इन हर लाईफ. म्हणजे राईट फ्रॉम चाइल्डहुड हर पेरेंट्स डिपार्टेड अर्ली अँड भावंडांमध्ये ती वाढली. त्याच्यानंतर लग्न तिचं सगळ्यात आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यात लेट झालं. आणि अनफॉर्च्युनेटली हेमंतचा जो इन्सिडेंट झाला, पण त्या सगळ्यात ना तिने नेहमी म्हणजे, आणि तेच आहे की तो कदाचित जो बॅलन्स स्वभाव आलाय ना तो कदाचित त्याच्यामुळे आहे की लहानपणापासून इतक्या कशात ना ती गेली की ते त्यातनं कसं कंपोज राहायचं हे तिला नियतीने शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे तिची ती पर्सनॅलिटी इज बिकॉज ऑफ जे काय. पण ठीक आहे, जे आपल्या नशिबात असतं ना ते आपण अवॉइड नाही करू शकत. ते जे झालं ते झालं. पण
ॲज समबडी आय थिंक यू सेड, नाही तू म्हणालीस की आता टाइम आहे प्रज्ञा की थोडं स्वतःकडे बघायला पाहिजे आपण. घरच्या देवांचं, प्रतीक माझ्या मागे काय करत असेल, 15 दिवस मी घराच्या बाहेर करणार, सगळेजण आपापली केअर घेतात. तू आणि लेट गो कर थोडं. हा, आपण आपल्यासाठी जाणून बुजून काही गोष्टी आपल्यासाठी करायला पाहिजे जे आपण करत नाही. जे तुझं बकेट लिस्ट आहे ते कम्प्लीट कर. हा, म्हणजे ज्या दिवशी वाटेल ना की आज मला राजू अमिताला भेटायचंय, तिकीट करायचं, उठून यायचं. आय नो इट इज व्हेरी डिफिकल्ट, इझियर सेड दॅन डन. इझी आहे. पण कुठेतरी मला असं वाटतं की मनसोक्त जगणं आहे ना, हे आजच्या आनंदी जीवनाचं की आहे, जे मोस्ट ऑफ अस नाही करू शकत. मनसोक्त जगणं हे जमत असेल तर जरूर अडॅप्ट कर असं मला वाटतं. दिस इज द राईट टाइम ना. ऍब्सोल्युटली, म्हणजे दिस इज द बेस्ट. ऍज शी सेड, म्हणजे ती आता म्हणजे आय ओव्हरहर्ड व्हॉट शी सेड की एकदा लग्न झालं मग ती नातवंडात अडकलीच ना की परत आपण असे आहोत ना की आपण पाठ फिरवून नाही पाठ फिरून जाऊ नाही शकत. त्याच्यामुळे ही राईट टाइम आहे. थोडंसं स्वतःकडे लक्ष दे, स्वतःची मजा मस्ती कशात आहे ते डिस्कवर कर, आणि आय एम शुअर पुढे सगळं चांगलंच आहे. प्रत्येकचं पण सगळं व्यवस्थित होईल, लग्न होईल, सून चांगली मिळेल तुला, 5-6 नातवंड होतील, सगळ्यांना बोलवीन मग आम्ही पण मोकळे जाऊ. सो जे मनात येईल ते अगेन व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे अँड विश यू अ ग्रेट लाईफ अहेड. नाही, खरंच म्हणजे मी आज माझ्यासाठी सरप्राईजच होतं हे, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यासाठी जे केलं ते मी कधीच विसरू शकत नाही आयुष्यात. आणि ब्राह्मी घे, ब्राह्मी आणि विसरू शकत नाही म्हणून. म्हणजे मी जसं म्हटलं तसं की माहित नाही आयुष्यात मी काय कमवलंय कशात हे, पण मी माझे फ्रेंड्स मात्र कमवले, अँड दॅट इज माय बिगेस्ट असेट की मी ते आयुष्यभर माझ्याकडे राहील आणि माझ्याकडून कोणी घेऊ शकणार नाही, एवढं मी कॉन्फिडेंटली सांगते. जसं सांगितलं, स्वातीशी पहिली मैत्री माझी कॉलेजमधली, तिथून मग मिलिंद, मग हे सगळे राजू, अमिता, मग बिराज, पराग, हे मला वाटतं नंतर मी दुबईहून आल्यानंतर तुमच्याशी झालो. त्याच्यामुळे आणि स्वातीची आणि माझी मैत्री म्हणजे अगदी सेकंड इयरला आम्ही भेटलो, आणि आमची, आणि जसं हा म्हणाला तसं की मी थोडीशी अशी उत्साही उथळ होती पण ती शांत. आम्ही खूप एन्जॉय करायचो, बट ॲट टाइम्स ती मला सांगायची, झालं आता परीक्षा येते, आता अभ्यासाला लागायचं. म्हणजे हे सांगणारी पण मैत्रीण पाहिजे की नाही आता पुष्कळ झालं. एव्हरी टाइम शी वॉज विथ मी, असं कधी पण. आणि त्याच्यानंतर मी जॉब करायला लागले तेव्हा अमिता होती माझ्यावर. अमिता माझ्याहून खूप लहान आहे, पण ती पण अशी शांत आणि समजून घेणारी, ऑफिसमध्ये पण नेहमी सपोर्टिव्ह असं. म्हणून मी हिंमत केली राजूला जरा सुधारेल थोडासा तरी, म्हणून तुझ्या सुधारण्यासाठी हे सगळं तिला सॅक्रिफाईस करायला होतं काय. तिचा बळी दिला द्यावा लागतो नेमकं हो म्हणाले. हो, आणि मला वाटलं नव्हतं एवढं, पण बळी दिला. नाही, तेव्हा तिला अक्कल नव्हती. म्हणजे आणि मिलिंदची आजी पण माझी मैत्री अशी झाली, स्वातीमुळेच झाली. पण झाली का? स्वातीवर तो लाईन मारत होते ते मी स्वातीला सांगितलं, म्हणलं अगं स्वाती तुला कळत नाहीये मिलिंद. आणि एव्हरी टाइम ही वॉज व्हेरी हेल्पफुल. कधी कुठेही मला कुठे जायचं असलं की पटकन माझं पासपोर्ट मिलिंदनी करून दिलं मी दुबईला. एव्हरी टाइम ही वॉज व्हेरी हेल्पफुल फॉर मी. चल मिलिंद मठात जाऊया. मठातही जायचो आम्ही. आणि प्रज्ञाचा कलर टीव्ही बघायला जाऊया. खूप मजा यायची. आम्ही जसं तेव्हा राजू गोडबोले पण होता, तो पण ही वॉज ऑल्सो व्हेरी स्वीट. आणि नीता, प्रीती, सगळं म्हणजे खूप. त्या अनंताश्रमचा तो कट्टा पण मी नाही विसरू शकत. आणि मला आठवतं एक 31st करून आम्ही येत होतो, आणि तू मला भेटला त्या गल्लीत मधल्या, आणि तेव्हा ही कारमध्ये होती. तेव्हा मी हिला फर्स्ट टाइम पाहिलं. अरे परागची गर्लफ्रेंड पाहिली. आणि या छोट्या छोट्या गोष्टींनी मग मी 2 वर्ष दुबईला गेले. मग आल्यावर मग माझं लग्न झालं. हीच होती ना तेव्हा?
हो हो हीच होती. हिचे केस लांब होते. झोप लागली का नाही तरी त्या रात्री तुला? मी गर्लफ्रेंड म्हणाले म्हणून. पण एक होतं माझं की मी ते 2 वर्ष गेले दुबईला, तेवढ्यात माझ्या सगळ्या क्लोज फ्रेंडशी लग्न झालं. स्वाती, मिलिंद, अमिता, राजू, नीना सगळे म्हणजे माझे फक्त नीताचं लग्न मी अटेंड केलं, बाकी प्रीती नीताचं केलं. इव्हेंटफुल केलंस म्हणजे तू. हो. आणि तिथूनही मी यांना फोन केला होता आणि ते त्यांच्या अल्बम मध्ये अजून मला तो अजून अल्बम मी तिकडून फोन केला. आणि 89 ला कुठे होतीस तू? कुठे? 89 ला दुबईला होतीस? दुबईला. म्हणून आमच्या लग्नाला नव्हतीस. हा दुबईलाच होते मी 89 to 91. 91 ला आले आणि मग माझं डिसेंबरमध्ये लग्न झालं. ठीक आहे, ते झालं छान सगळं. मला खूप लांब सासर मिळालं, मी खूप लांब गेले. पण आमचं तर जसं ही म्हणाली टच मध्ये आले असं मनाला लांब नाही गेलीस तू, पत्र. आणि स्वातीकडे म्हणजे मी एंड ऑफ इला राहायला जायचे. बाबा पण खूप म्हणजे सगळेजण स्वातीचे बाबा सगळे, पण आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल विथ हिम. खूप माझे लाड करायचे ते पण. आई तर त्यांच्या हातचं थालीपीठ, तुझ्यासाठी थालीपीठ ठेवले ये, म्हणजे मला खूप प्रेम मिळालं त्यांच्या घरून. पण इव्हन मिलिंदच्या घरून, मिलिंदचे आई बाबा वगैरे सगळ्यांच्या घरी पोहोचून जायचे मी आणि सगळ्यांच्या आई बाबांनी माझी खूप लाड केले. असंच सगळे दिवस जात होते. ठीक आहे, म्हणजे प्रतीक झाला, मग यश पण झाला, सगळे आम्ही एकत्र. माझं वर्षातून मी एक सांगितलं होतं हेमंतला की मी वर्षातून 1 महिना, तो म्हणाय दरवर्षी काही जायलाच पाहिजे का? म्हटलं हे माझे पेट्रोल आहे, मी 1 वर्ष वर्षातून 1 महिना जाऊन आलं की तुझं वर्षभर मी घर चालवी. म्हणून मी बरोबर वर्षातून एकदा आले की आपण सगळे भेटायचो, राजूकडे, स्वातीकडे, कोणाकडे इथे वगैरे. तर ते माझं रेग्युलर होतं, म्हणजे हेमंत जाईपर्यंत हे माझं रेग्युलर होतं. पण नंतर मग सगळे बदलले दिवस. हा, आता काय आपल्या हातात काही नसतं. पण ही वॉज ऑल्सो व्हेरी सपोर्टिव्ह, सगळ्यांची छान हे करायचा. आणि नंतर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी मला इतकं लांब होतात पण एक मॉरल सपोर्ट. कधीही मला काही वाटलं की मी तुम्हाला फोन करते, हे करते, तर मला आय गेट रिअली एनर्जी फ्रॉम यू ऑल. अशीच मैत्री वाढू दे, राहू दे. छान सगळे तुम्ही माझ्यासोबत नेहमीच आहात आणि मी पण तुमच्यासोबत आहे एव्हरी टाइम. So thank you so much for everything you have given me in my life. Thank you so much. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई. जाने तू या जाने ना